प्रीती त्रिभुवनी भरू दे। अक्रूरा देशदा जीवनी माती गोपी आपल्या मुखी घालीती म्हणती मनमोहना युगपती न भेटसी आताशू ऐसे देखून त्या अवसरा अष्टावनावरती अक्रूरा नयनी चालिल्या अश्रुधारा प्रेम देखून गोपिकांचे म्हणे धन्य धन्य यांचे प्रेम याही वश केला पुरुषोत्तम जे निर्विकार प्रब्रह्म नाम रूपातीत जे गोपीच्या शोकासी नाही पार जैसा वनासी रिगता रघुवीर पाठी लागले अयोध्या नगर तैसेचे ते जाहले जीवनाबीन मत्स्य जैसे गोकुळीचे लोक तळपती तैसे यशोदेचे मूर्छा येतसे धावतसे रथापाठी माझ्या विसाव्या जगजीवना मुख पाहू दे जगन्मोहना आला मज प्रेमाचा पान्हा पाजू कोणा सांगपा माझे सावळे कान्हाई उभे गे राजसे कृष्णाबाई तुझ वेगळ्या दिशा दाही ओस मज वाटती कृष्णा मज परी झाली कैसी तान्हे बाळ टाकोनी परदेशी माता जाय सहगमनासी गती तैसी मज झाली की काटे वना तांधळे जाता सांगाती टाकून जाती अवचिता तैसे मज केले कृष्णानाथा पुन्हा मागुता न भेटसी ऐका पद्मपुराणीचे संमत राधा तेथे आली धावत रथा पुढे येऊन त्वरित ध्यान हरीचे विलोकिले हरी स्वरूपी लावून नेत्र हृदयी साठविला यादवेंद्र म्हणे कृष्णचरणी ठेविले शिर झाले थोर नवलपे जैसे उदकी मिळे लवन तैशी राधा गेली अदृश्य होऊन हरिरूपी झालेली न दुसरे पण हरपले थोर झाला चमत्कार राधा हरिरूप झाली साचार गोपी तटस्थ समग्र वानिती भाग्य राधेचे नाना साधने योगी साधिती त्यासी ही ऐसी नव्हे गती धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती हरिस्वरूप जाहली असो हरी म्हणे अक्रूरा आता रथ चालवी सत्वरा तरीच या गोपिका सुंदरा मागे दूर राहती रथ घडघडीला समीर गती क्रमोनी मागे टाकिली जगती तेव्हा मूर्छा येऊनी गोपिका पडती हाका देती कृष्णा मागे कपाळ पिटूनी फोडती हांका आहा कमलावरा वैकुंठ नायका आपुले हाते गोपिका वधूनी जाय आताची आता केव्हा देखो पुढती एक हाते केश तोडिती रथ क्रमित जात क्षिती दृष्टी पाहती सुंदरा म्हणती प्राण सखया वनमाळी तुझा वियोगा नल परमजाळी एक म्हणती रथाजवळी धावून जाऊच लागे अक्रूरासी घालून कृष्णाच्यान रथ आणावा वेगे परतोन नेदी तरी बळेची हिरून आणू मनमोहनातासी आम्ही आहो इतक्या सुंदरी अक्रूर एकला काय करी तो रथ गेला बहुत दुरी विकळणारी पडेल्या म्हणती वेदका परम पुरुषा तुझ वीन ओस दाही दिशा श्रीरसागर हृदय विलासा जातो कैसा टाकोरी चारी ध्वजा आणि कळस रथ उतरता सखल भूमिस न दिसे काही निराश थोर गोपीस झालेसे अवघ्या गोपी आकांत करीत गोकुळा परतल्या स्पुंदत एक म्हणती अग्नी त्वरित लावा आता गोकुळा ऐशा शोक करीत सुंदरी प्रवेशल्या यशोदेच्या मंदिरी तो यशोदा म्हणे ते अवसरी माझा श्रीहरी दावागे यशोदा मंदिरात हिंडे रडत म्हणे आता मज कैसा गे कृष्णनाथ तो वैकुंठनाथ समर्थ टाकून यथात मज गेला सकळ गोपी यशोदेचे कंठी घालीती तेव्हा दृढ मिठी शोक केला तो न माये सृष्टी न वर्णवे कोणाते शुके वर्णिता हे कथा सद्गद कंठ झाला तत्वता शुकासी झाली जे अवस्था ते वर्णिता मज नये आणि सद्गद झाल्या परिस्थिती ढळढळा नयनी अश्रू वाहती म्हणे श्रीकृष्ण वेधक मूर्ती त्याचीच कीर्ती सांगा पुढे असो यशोदा सांगे गोष्टी सख्यांनो घर लागले गे पाठी आता माझा जगजटी पुन्हा दृष्टी पडेना कृष्णासी जीवाळलेनी टाकिली गोपी पुढे आणुनी हरीची खेळावयाची खेळणी हृदयी धरुणी मायरडे
वाघनखे पदकमाळा पाहून शोक करती वेल्हाळा आपाद गळ्याच्या वनमाळा सदनी ठेविल्या ठाई ठाई हरीची घोंगडी चांगली दश्या प्रति मोते होविली चिमणीच हरीची मुरली ऐकता हरली चित्तवृत्ती हरीचा चिमणा पितांबर शिदोरीचे जाळे सुंदर शिरीची पिच्छे परिकर करीचा वस्त्रे रत्नजडित वनमाळांचे ठेविले जे भार त्या सुवासे दाटले मंदिर माया म्हणे पूर्वकर्म घोर आडाले बळेची पुतना शोषोनी अघबक मारिला कालिया मर्दोनी अग्नी प्राशिला गोवर्धन नखागरी धरिला शक्रही आला शरण जासी गर्ग नारदादी मुनिजन मज क्षणा सांगती येऊन हे श्री सागरीचे निधान तुझे पोटी अवतरले ऐसे सांगती क्षणा परिसत्य न वाटे माझी मना दशावतारीच्या दिव्य रचना क्रीडता दाविल्या हरीने पूर्ण ब्रह्म सावळे म्या पायावरी घेऊन नानिले आपुल्या पदरे अंग पुसले वैकुंठपतीचे नेनता पूर्ण अवतार श्रीकृष्णनाथ उखळी बांधिला न कळत जळोनी जावत गे माझे हात जाहले भ्रांत मायेने ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती त्यासी मी पाठवी वनाप्रती गुरे राखविली निश्चिती अपराधा मिती नाहीच ज्यासी वर्णिता भागली दर्शने त्यासी ए रे जा रे म्हणे ठकले ठकविले जगजीवने महिमा नेने अद्भुत हरिवीन ग्रह दिसते गे थोर जीवने वीन कैसे कासार की प्राणे वीन शरीर दीपावीन मंदिर जेवी ऐसा खेद करीत गवळणी प्रवेशला आपल्या सदनी संसार कृत्य करिता चक्रपाणी गीती गाती सर्वदा दळिता कांडिता मंथन करिता गायी दुहिता पालक हलविता राधिता जेविता उदक पिता गीत गाती हरीचे करिता संडास मार्जन करिता सडास मार्जन रंगमाळा घालिता आणिता जीवन खिंडता करीती गमनागमन गीत गाती हरीचे जागृती सुषुप्ती आणि स्वप्नी ध्यानी मनी आसनी शयनी सर्वदा वेधल्या हरिचरणी वृत्ती निमोनी गेलिया एकी गवळणी यमुना जीवना घेऊन येता आपल्या सदना तो अंतरी आठवला यादवराना वेद प्राणा वंदे जो हरिरूपी वृत्ती वेधली ग्रहा जावे हे विसरली कृष्ण रूपी वृत्ती मुराली तेथे झाली समाधिस्थ घरा आली ते नितंबिनी परिमन गेले कृष्ण रूप होनी जिकडे विलोकित कामिनी तिकडे चक्रपाणी दिसत असे पंचप्राणाचे आधारे यथा न्याय शरीर वावरे गोपी वेधली यादवेंद्रे काही दुसरे दिसेना चराचर वरदळ भाव विसरून या गेले सर्व पूर्ण ब्रह्मानंद माधव अद्वैक संचरला उसने मागावया गवळीनी प्रवेशली सेजीचे सदनी तो अंतरी आठवला मोक्षदानी पुराण पुरुष श्रीकृष्ण मन वेधले हरिपाई म्हणे सखे हुसना कृष्ण देई आताची आणून लवलाही देईन तुझा निर्धार तव ते बोले अबला सखे कृष्ण मथुरेसी गेला दोघी जणीची आडोळा पुर लोटती अश्रूचे लेकरू वासरे घर अवघेची दिसे कृष्णाकार तो एक म्हणे सुंदर सये पुढे यदुवीर नये की प्राक्तनाची विचित्र गती त्याही वरी श्रीदेहाची बुंती कोठे जाता नये निश्चिती पराधीन जिने हे पुन्हा न भेटे कमला नायक सये क्षणिक नरदेह देख अंतरी आठविते हरीचे मुख निष्कलंक चंद्रदेसा सये हरिवीन विलास भोग तोची केवळ भोरोग हरिकृपे विन योग याग सर्व व्यंग दिसत असे ऐसी गोपिकांची भक्ती गणितान गणवे शेषाप्रती असो इकडे त्रिभुवनपती मथुरा पंथे जात असे मागे गवळ्यांचे भार रथ वेगे चालवी अक्रूर तो तमारी कन्येचे तीर पुढे देखील ते धवा कृतांत भगिनीचे जीवन उलंघून गेला जगजीवन पहिले तिरी सर्व गवळीजन करावया स्नान उतरले रथ सोडून अक्रूर स्नानासी चालिला सत्वर रथी शेष आणि यादवेंद्र दोघे तैसेच बसले
परतोनी पाहे अक्रूर तो दोन्ही मूर्ती दिसती सुंदर. एक घनश्याम एक गौर शशीमित जापरी की विष्णू आणि शंकर की बृहस्पती आणि वज्रधर की राम आणि सौमित्र तैसे दोघे दिसती पै. अक्रूर मनी करी विचार म्हणे दोघेही अत्यंत सुकुमार. धाकुटे वय दिसती किशोर मी तो सत्वर यासी नेतो. परमद्वेषी कंस सत्य जपे दोघा करावया घात. तेथे जरी झाले विपरीत तरी कैसे करावे. मज हे संकट मोठे पडिले शेवटी काय होईल ते नकळे. ऐसा चिंताक्रांत ते वेळे अक्रूर जळी प्रवेशला. संचित झाला भक्तराना बुडी देवोनी करी अघमर्शना. तो जीवनी देखिले जगज्जीवना विश्वमोहना गोविंदा. चतुर्भुज चक्रपाणी पहुडला शेषशयनी जो माया चक्र चालक मोक्षदानी विश्वंभर परमात्मा. नाभिकमळी परमेष्टी घडित ब्रह्मांडाच्या कोटी. नाना अवतारांच्या घिरटी स्वयं घेत परमात्मा. मत्स्य कुर्मादी अवतार तेथीची चरित्रे दिसती फार. श्रीकृष्ण रूपे कंसासुर आकळोनिया मारिला. मुष्टिक चानुरादी दैत्य मल मारिले परमाद्भूत. शिशुपालानी वक्रदंत जरासंध पाडिला. भौमासूर बाणासूर निवटिले कौरवांचे भार. मागुती होनी तदाकार स्वरूपी स्वरूप संचरले. अक्रूर पाहे आत्मदृष्टी तो कृष्ण रूप दिसे सर्वसृष्टी. हरी नखी दिसती ब्रह्मांड कोटी अंत न कळे पाहता. अद्भुत प्रताप देखून अक्रूर करिता झाला स्तवन. म्हणे हे कृष्ण हे मधुसूदन हे जगज्जीवन सुखार्णवा. हे कृष्णा सर्व व्यापका हे कृष्णा त्रिभुवन नायका. हे कृष्णा निज सुखदायका निरुपाधिका निरंजना. हे कृष्णा अनंत चरणा हे कमरदलाक्षा अनंत वदना. हे विरूपाक्षर धय अनंत नयना भक्तपालना श्रीहरे. अनंत शिरे अनंत उदरे अनंत नामे अनंत चरित्रे. अनंत हस्त अनंत मुखांतरे करता भोगता तूची पै. तुझे स्मरणी जे सादर तेची पावले पैल पार. त्याही जिंकिला संसार जी तत्पर भजनी तुझ्या. जे हरी तुझे नाम गाती त्यांचे पाय धरावे पुढती. तेची पावले उत्तम गती अभेद स्थिती जयांची. हरी तुझे दिव्य नाम हेची साधन परम सुगम. तेची सुचिस्मंत शुद्ध परम सूर्य जैसा तेजस्वी. रामकृष्ण यादवपती ही नामे जे सदा घेती. जैसा अग्नी सुचिस्मंत अहोरात्री तैशीच निश्चिती भक्त तुझे. तुझी अनन्य भक्ती करिता जरी कर्मलोप झाला अवचिता. त्या लागी प्राप्त होय अनंता सनकाधिकांचे ठेवणे. जे भक्तांचे सत्कर्म राहत ते न्यून पूर्ण करीत. ऐसा कृपाळू भगवंत उणे पडवून देसी. जो तुझ अनन्य शरण त्याची कोटे अपराध क्षमा करून. पुढती हिरोनिया मन आपले पदी ठेविसी. जे सर्व कर्म बहिर्भूत परी तुझे नामी आवडीभूत. ते तुझा अत्यंत आवडत जैसे आपते कुलते. कर्म करिता विधी निषेध बहुत कर्म करिता व्याकुळ होत. परी तुझ्या एका नामे समस्त होय कृतार्थ श्रीहरी. तिष्ठता उठता बैसता निद्रा करिता जाता येता. तुझे नाम जगन्नाथा जपता हरती सर्व दोष. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रिया अत्यंज समग्र. तुझे नाम जपता निरंतर पावन होती सर्वही. ऐसा हरी तुझा महिमा त्या तुझ शरण मी पुरुषोत्तमा. पुराण पुरुषा निरुपमा नामा अनामातीत तू. अक्रूराचा संशय फिटला कृष्ण पूर्ण ब्रह्म समजला. माया पडते वेळा विरून गेले समस्त. पूर्ण ब्रह्मानंद जगजेठी इच्छा मात्रे घडी मोडी सृष्टी. तो कंसा विधिल हे गोष्टी अपूर्व काही नव्हेसी. अक्रूर घाली नमस्कार सद्गत झाले अंतर. तैसाची निघाला बाहेर तो रथी तोची बैसला. प्रत्यक्ष शेष आणि रमेश घवघवीत दिसती अवतार पुरुष. भक्ता लागी लीला विलास जावावयास अवतरले. संध्यादी कर्म सारुणी सत्वर रथाजवळी आला अक्रूर. तो गदगदा हसे श्रीधर म्हणे का हो उशीर जागला.
काय अपूर्व देखिले जळी ते सांगावे आम्हा जवळी. ऐसे बोलता वनमाळी अक्रूर झाला सद्गीत. धावून धरले श्रीकृष्ण चरण आसुवे क्षाळले हरिपद पूर्ण. कृष्णे आलिंगीला उचलून निज करे नयन पुसिले. अक्रूर म्हणे पुराण पुरुषा सचितानंद हरी सर्वेशा. तुझा महिमा वेद शेषा न वर्णवेची कदाही. तेथोरी रथ निमाला वेगेसी सत्वर आले मथुरा प्रदेशी. उपवनी राहिले ते दिवशी नंद गोळ्या समवेत. अक्रूर म्हणे यादवेंद्रा राहावया चाल माझ्या मंदिरा. मी दासानुदास तुझा खरा मद उद्धरी श्रीरंगा. म्या अनंत जन्मी तप केले ते कदाची फळासी आले. जन्माचे सार्थक झाले परब्रह्म सावळे पाहिले म्या. तरी स्वामी इंदिरावरा चलावे माझी या मंदिरा. ऐसे कथा परात पर सोयरा काय बोले ते धवा. कंसासी मारल्या विन जाना मी न ये तुझी सदना. राज्य स्थापीन उरसेना बंदिशाळा फोडण्या. आजीचे रात्री स्थानी आम्ही राहतो उपवनी. तरी तुम्ही पुढे जाऊनी कंसालागी सांगिजे. आज्ञा वंदोनी अक्रूर प्रवेशला तेव्हा मथुरापूर. जैसा प्रकाश सहस्र कर तैसी वार्ता गेली मथुरेत. श्रीकृष्ण आला उपवना ऐकता आनंद भक्तजना. परम भय वाटले दुर्जना चिंताभूत प्रवर्तली. मागे बोलावे अतिशून्य समोर देखता पळती उठून. हे ग्रामसिंहाचे लक्षण तैसे दुर्जन मथुरेचे. हरिविजय ग्रंथ कल्पद्रुम जो निज भक्तांचे पूर्वी काम. इच्छिले फळ देत उत्तम मनोरथ सर्वदा. ऐसा हरिविजय ग्रंथ कल्पवृक्ष येथे राहिला कमलपत्राक्ष. जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष भीमा तट निवासी जो. ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर तेथे याचक अनन्य श्रीधर. मागे हेच निरंतर सप्रेम भजन दे तुझे. इति श्री हरिविजय ग्रंथ संमंत हरिवंश भागवत. प्रेमळ भक्त सदा परिसुत अष्टादशाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु. श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्ण आत्मया रामा. उपाधी रहित पूर्ण ब्रह्मा. मंगल रूपा मंगल धामा पूर्ण कामा सर्वेशा. अमंगल हे माझी काया मंगल नाम तुझे यदुवरा. ते नाम माझे हृदय लिहून या तू स्वामिया पवित्र करी. जैसा कागद खरकटा जाण त्याशी न शिवती सोवळे ब्राह्मण. त्यावरी तुझे नाम करिता लेखन मग पूजून हृदय धरितो हो. तैसे हे अमंगल शरीर शुक शोणित मिश्रित पवित्र. अस्ति मास मळमूत्र येणे करुणे भरलेसे. अनंत जन्मीच्या पापे घोळिले काम क्रोधे लोभे खरकटले. मिलेश्म दुर्गंधीचे ओतिले क्रमीचे भरले सदन हे. केवळ अस्तीची मोळी शिरांनी ठाई ठाई बांधिली. मास रक्तेवरी लिंपिली त्यावरी मढविली त्वचेने. जो रजस्वेलेचा विटाळ सर्वा माझी अमंगल. त्या विटाळाचे फळ वाढले केवळ मळमूत्रे. ऐसे हे अमंगल पाही जरी तुझे नाम लिहिले हृदयी. मग या एवढे पवित्र नाही तुझे भजनी लागता. ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र तो पृथ्वी सबंधे होया पवित्र. तैसा माझे हृदय तू यादवेंद्र राहोनी पावन करी का. कागद अत्यंत मोलेहीन परी मुद्रा उमटता वंदिती जन. तैसा मी अत्यंत दीन करी पावन यदुवीरा. मुक्त माळे संगे तंतू कंठी घालिता भाग्यवंतू. की सुमना संगे मोल चढतू तैलासी जैसे विशेष पै. राजा बैसे सिंहासनी तो नमस्कार जे थोर लहानी. माझी तनु चक्रपाणी करी पावन तैसीच. ब्रह्मानंदा यदुकूर तिलका मी तुझ्या पायीच्या पादुका. परित्या वंद्य सकळिका चरण प्रसादे तुझिया. असो 18वा अध्याय संपता. मथुरे समीप कमलोद्भव पिता. उपवनी राहिला तत्वता नंदगौळ्या समवेत. यावरी अक्रूर चालला तेथून प्रवेशला हो राजभुवन. कंसरायास करुणी नमन सर्ववर्तमान सांगतसे. मने घेऊन आलो जगजीवन जो यादव कुल मुकुटरत्न. जो का नरवीर पंचानन विद्वज्जन वंदिती जया.
जो त्रिभुवन वंद्य सर्वासी आर्य, जो अज अजित अद्भुत वीर्य, परम तेजस्वी प्रताप सूर्य, तो यदुवर्य आणिला. तमारी कन्याच्या हृदय जळी, नेने कालिया रगडिला पायातळी. जेने क्षण मात्रे पुतना शोषिली, तो वनमाळी आणिला. तृणावर्त केशी अगवक, प्रलंबने धूक वधिले सवेग. जो निज भक्त हृदय विंद भृंग, तो श्रीरंग आणिला. जो कमलनाभ कमलपत्राक्ष, पद्मोद्भव आणि विरूपाक्ष. ज्यासी ध्याती तो सर्वसाक्ष, परमपुरुष आणिला. आला ऐकून श्रीकृष्ण, दचकले कंसाचे अंतःकरण. बुद्धी चित्त अहंकार मन, कृष्ण रूप झाले. कंसासी लागले हरिपिसे, पदार्थ मात्र हरिरूप दिसे. आपले अंतरी श्रीकृष्ण भासे, हा का वेशे पुढिली. श्रीकृष्ण रूप आसन वसन, कृष्ण रूप दिसे भूषण. भोवते सेवन सुजन, दिसती कृष्ण रूप ते. स्नान करावया कंस, पडदनी घेता सर्वेश. उदकी दिसे ऋषिकेश, झाले मानस हरिरूप. जेव्हा वया बैसला अन्न, तो अन्नात दिसे जग मनमोहन. कंसे हाक पोडिली दारुण, मुष्टी वळून बोलतसे. बहुत भोगीसी पुरुषार्थ, सोशी एवढा मुष्टीघात. आवेशे भोजन पात्र फोडित, अन्न विखुरत चौकडे. रागे कंस फिरवी नयन, म्हणे पाक करत्यासी जीवे मारिन. अण्णा माझी मिळवून कृष्ण, माझा प्राण घेऊ पाहे. प्राशनास आणिले उदक, तो उदकी दिसे कमला नायक. कंसे पात्र भिरकाविले देख, हाक फोडून ते धवा. हडपी देत विडिया करुनी, कंस पाहे विडी उकलोनी. म्हणे आत मिळविला चक्रपाणी, तुमचे म्हणी मरावे म्या. पुढे दाविले दर्पण, आत बिंबला नारायण. आरसा दिसला भिरकावून, सेवक जन हासती. भोवते दैत्यांचे भार, म्हणे हे अवघेच दावेदार. आना वेगे म्हणे शस्त्र, तो शस्त्र दिसे हरिरूप. शस्त्र भिरकाविले धाके, म्हणे कोठे माझे पाठीराखे. मुष्टिक चानुराधिक सखे, कोठे गेले कळेना. अंतपुराना माझी प्रवेशला, तो हरिरूप स्त्रियांचा मेळा. हाक फोडून बाहेर आला, भय घाबरला पळतसे. भुआप अनळ अनिळ निराळ, अवघा व्यापिला घननिळ. पदार्थ मात्र जेते सकळ, दिसती गोपाळ स्वरूप पै. ऐसे परमद्वेषे करून, लागले कंसासी कृष्ण ध्यान. असो इकडे उपवनी जगज्जीवन, काय करिता झाला. एक निद्रेत क्रमिली रजनी, सवेची उगवला वासर म्हणे. नित्यनेम सारिला त्याची क्षणी, नंदादिकी ते धवा. कृष्णे दृढ बांधिली विरगुंठी, पदक मुक्ताहार रोती कंठी. दिव्य रत्न झळकती मुकुटी, बाहुवटी भूषणे. वीरकंकणे मनगटी, दशांगुळी मुद्रिकांची दाटी. बळीरामासहित जगजेठी, रथावरी आरूढला. मागे गवळ्यांचे भार, लागला वाद्यांचा गजर. मथुरे माझी यादवेंद्र, निजबळे प्रवेशला. तो रजक वस्त्रे धुवोनी, राजग्रहा जात घेऊनी. त्यासी म्हणे मोक्षदानी, वस्त्रे दे आम्हाते. तो त्याचा मृत्यू जवळी आला, तदनुसार तो बोलला. म्हणे वस्त्रे कायसी तुझला, गोरस चोरा गोळ्या. तू वनामध्ये गोळ्यासी, बळकटपणे झोंबी घेसी. ते येथे नचले मथुरेसी, जीवे जास्ती माझ्या हाते. तुवा अन्याय बहुत केले, म्हणून कंसराय आणविले. ऐसे ऐकता गोपाळे, नवल केले तेथेसी. कव घालोनी निजबळे, रजकाचे शिर छेदिले. जैसे अरविंद खुडिले, नखाग्रेचे अवलिला. वस्त्रे घेऊन समस्त, गवळ्या वाटी कृष्णनाथ. तो वाटेत शिंपी भेटत, तंतुवात नाम तयाचे. तेने वस्त्र आणून ते वेळा, भावे पूजिला घन सावळा. म्हणे ब्रह्मानंदा दीन दयाळा, कृपा करी मजवरी. तो कुब्जा कंसदासी ते वेळा, दिव्य चंदन भरुणी कंचोळा. वाटे जाता देखे घन सावळा, केवळ पुतळा मदनाचा. तो कुब्जा विद्रूप दिसे बापुडी, कुरूप सर्वांगी वांकुडी. परिहारी रूपी तिने गोडी, निजभावे धरिलिसे. याची अवतारीची मंथरा, कैकईची दासी दिवशी रघुवीरा. रामेशा पिली ते अवसरा, वक्र होई सर्वांगी.
मग ती लागली रामचरणी, म्हणे वर देई चाप पाणी. राम म्हणे पुढे कंस सदनी, दासी होसी कुरूप तू. मी कंस वधार्थ मथुरेसी येईन, तेव्हा तुझ वाटेसी उद्धरीन. असो तीस म्हणे जगज्जीवन, देई चंदना माते. तो ती कुब्जा भावाते, चंदन लावी आत्महस्ते. अवलोकिता हरिमुखाते, सद्गद चित्ती झाली. अंगी चर्चुनिया चंदन, केले हरीस साष्टांग नमन. कृष्णे तीस हाती धरून, लाविला चरण शरीरा. जैसी परीस झगडता लोहाते, तत्काळ सुवर्ण होय तेथे. तैसी पावली दिव्य शरीराते, अपांग पाते हरीच्या. की उगवता वासरमणी, अंधकार पळे मुळी हुनी. की कृष्णचंद्र उगवता ते कुमुदिनी, विकासली निज तेजे. जैशारंभा उर्वशी विलासिनी, तैसीच कुब्जा दिव्य पद्मिनी. हरिमुख न्याहाळीत नयनी, मंजुळ वचनी बोलत. मिनकेतन मोहना मेघश्यामा, हिमन गजामात मना विश्रामा. चाला आता माझिया धामा, पूर्ण कामा सर्वेशा. हरी म्हणे कंस वधून, मग मी पाहीन तुझे सदन. ऐसे बोलता नंदनंदन, कुब्जा गेली निज सदना. तो फुलारी आला ते वेळा, तेने हरिकंठी घातल्या माळा. आवडी नमित पदम कमळा, मिलिंद जैसा प्रीतीने. हरी पुसे लोकांसी वाटे, धनुर्याग दावा कोठे. तो आधी अवलोकू मग नेटे, जाऊ कंस मर्जावया. गावात प्रवेशला श्रीपती, गोपी मथुरेच्या श्रवणी ऐकती. सद्गद होनी धावती, यदुपती पहावया. कित्येक सेवित होत्या नारी, तैसाची करीचा कवळ करी. वेगे धावती सुंदरी, पुतनारी पहावया. एक होती नग्न नाहात, केशर कस्तुरी मिश्रित. चोखनी श्री घांक्षित, तैसीच धावेती गजगमना. एक गोपी जव कांडित, ऊर्ध्व गेला मुसरा सहित हस्त. कानी ऐकताची मात, धावे सत्वर तैसीच. एक दैत होती सुंदर, कानी ऐके आला यदुवर. सांडवनी नाद घर घर, जाय श्रीवर पहावया. भुलविल्या कृष्ण वेधके, पायी घातली कर्ण तांटके. चरणीची भूषणे सुरेखे, करणी एकी घालिती. घनवट जोडवी पोल्हारे, कानी बांधिली एकसरे. कंठी बांधिली ने पुरे, वाळे पैंजणे समस्त. शीस फूल चंद्र बिजवरा, गुढगा बांधिती सुंदरा. घोसंबाळ्या परिकरा, चरणांगोष्ठी गोविती. मोतियांची दिव्य जाळी, नेसत एक वेल्हाळी. नाकीचे मोती चरण कमळी, घोटिया जवळी बांधिती. एक काजळी मुखी घालिती, कुंकुम डोळ्या माझी लेती. जावडे मुखासी माखिती, हरिंद्रा लाविती पायासी. कर्पुरे सुपारी घोळिली, एकीने कर्णा माझी घातली. बेनीस बिडिया तत्काळी, एकी खोविती त्वरेने. एक अर्धांगी तेल कंचुकी, मुक्ताहार बांधी मस्तकी. नेसते वस्त्र हस्तकी, बांधे एक घेऊनिया. बाळके ठेवून शिक्यावरी, कडिये घेतली घागरी. एक षटचक्राचे माडीवरी, तेथून हरी लक्षित. एक भक्तीच्या चौबारा, उभ्या राहिल्या सुंदरा. एक साधनाच्या मंदिरा, वरी चढे वेल्हाळी. एक ध्यानाचे गवाक्षद्वार, त्या वाट्या लक्षिती यदुवीर. एक लय लक्षाचे जालंधर, त्यातून पाहे जगदात्मा. क्षणिक जाळवणी घडाघडी, वेगे लावी प्रेमाची शिडी. वरी चढता तातडी, पाहे आवडी हरिते. ठाई ठाई गोपीचे भार, वर्षती सुमनांचे संभार. एक रत्नदीप घेऊन सुंदर, ओवाळीती पुराण पुरुषा. मदन मनोहर मेघश्याम, देखता गोपीस थोर संभ्रम. एक म्हणती कोटी काम, ओवाळावे यावरुणी. एक म्हणती श्रीमुखावरून, सये जावे ओवाळून. एक कामे विव्हळ पूर्ण, हरिवदन विलोकिता. असो धनुर्याग मंडपा समीप, आला चतुरास्याचा बाप. जो माया नियंता चित्स्वरूप, कर्ममोचक मोक्षदाता. तो कंसे कुटिले केले बंड, लोह धनुष्य ठेविले प्रचंड. जैसे पूर्वी त्र्यंबक कोदंड, सीता वल्लभे भंगिले. तैसीची गजास्य तात मित्रे, आकर्ण ओढोनी पंकज नेत्रे. लोह धनुष्य मोडणे क्षण मात्रे, दोने शकले केली पै. तेथे होते दैत्य रक्षक,
महाउन्मत्त मध्यप्राशक परमदुर्मती पिशित भक्षक सहस्र एक धाविनले राजा ज्ञान घेता गोवळे बळेची लोहचाप मोडिले म्हणून अवघेची लोटले रामकृष्णावरी पै ऐसे देखून राम वनमाळी कोदंड खंडे हाती घेतली दोघे उठले प्रताप बळी कोण आकळी तयांते जैसे आजांचे उभे असता भार निशंक उठती दोघे व्याघ्र की देखो निवारण चक्र जैसे मृगेंद्र चपेटती पूर्वी निरालोद्भव सुत मित्र कुमर देखोनी पिशिताशतांचे भार धाविनले जैसे प्रलय रुद्र तैसेची दोघे उठावती रणभैरव दोघे जण दोन्ही धनुष्य खंडे घेऊन पाडिले दैत्य समूह झोडून गत प्राण सर्व झाले समाचार कळला कंसाते चाप मोडून सोडले दैत्यांते परतोनी गेले मागुते उपवनी राहावया कुंड मंडप विध्वंसीला रक्षकांचा संहार केला रजक गवळी मारिला कळिकाळान भीती ते उपवनी क्रमोनी रजनी सवेची उदयांद्रीवरी येता तरणी नित्यनेम सारुणी देक्षणी सिद्ध झाले सर्वही भोगींद्र आणि यादवेंद्र रथी बैसले जैसे शशी दिनकर मागे गवळीयांचा भार कृष्ण बळे सबळ दिसे जैसा वत्रासुरावरी पुरुहूत युद्धा निघे त्रिदशा समवेत की मूत्र कुलभूषण बंधू सहित निघे वैश्रवण बंधू वधावया की तारकासुरावरी कुमार अंधकासुरावरी अपर्णावर तैसाची यदुकुल प्रताप दिनकर कंस वधावया चालिला प्रताप रुद्र दोघे जण चालिले राजविधीवरून कंसासी सांगती चार जाऊन येत कृष्ण तुझे भेटी कंस म्हणे कुवल यद्वीप पाठवावा कृष्ण मार्गी येताची कोंडावा सांदी माझी रगडावा महानागे पायातळी ठाई ठाई दैत्यांचे थवे बिधी उभे करावे आम्ही मुष्टिक चांद्राधिक आघवेर रंगमंडपी बैसतो कुवलय महास्थितोर कृष्णासी पाठविला समोर सांदित कोणीला यदुवीर गवळी भारा समवेत कुबलियावरी बैसला जो दैत्य तेने गज लोटिला अकस्मात गवळी झाले भयभीत म्हणती हस्ती हा नाटोपे कृष्ण म्हणे गजा कर्षकाते मूर्खा गज काढी आणि कापंते तो म्हणे तू गज पदा खालते घालून या रगडीना गुराखिया कपट बळे वनी महादैत्य मारिले तैसे कुबल यासी नचले जवळी आले मरण तुझे तुवा पुतना शोषोनी मारिली तूर्णा व्रत मारिला अंतराळी गोवळ्या तुझ लागुनी स्थळी बळीरामा सहित मारिन कालिया आणि अघासुर किरडू मारोनी झालासी थोर परी तुझा मृत्यू साचार जवळी आजी पातला बकासुर पक्षी मारिला केशिया तो अश्ववधिला ऐसे कथा सावळा क्षोभला जैसा प्ररुद्र म्हणे मशका तू आम्ही हा गज मत्कून प्राय दिसती मज आताची क्षण लागता तुझ मृत्यू पुरीस धाडिन अंडज प्रभू पुढे अळिका तैसा दिसती तू कीटका की मृगेंद्रा पुढे आजा देखा प्रताप बोले आपुला जात वेदासी म्हणे पतंग तुझ ग्रास नमी समग्र केशोत्रिया पुढे मांग आचारवर्णी आपुला विष्टा भक्षक काका आपण राजहंसा दावे शहानपण की निर्नासिक सौंदर्य पूर्ण रतिवरासी दावित की महाउर्गा पुढे जाण मुशकाला टवकारुण की लवण पुतळा म्हणे संपूर्ण सिंधू प्राचीन क्षण मात्रे शुष्क तृणाचा पुतळा कक्षे घालीन म्हणे वडवानला त्याचे साहित्याचे कर्पूर आला तेल घृत घेऊन या रासभे दटाविला व्याघ्र वृश्चिके ताडिला खदिरांगार तैसाल पायशु तू पामर बहुत आगळे बोलसी ऐसे बोलोनी सावळा गजगुंडा दंडी धरिला दुधा कंठी घातला पिळोनी पाडला होताना सभेची गज उठून ते वेळे शुंडा दंडे हरिसी आवळे चपळ उसळे वनमाळे पुच्छी धरिले गजाते गरगरा भोंडीन ते वेळे पुलवयासी भिरकाविले वरील दैत्या पटून चूर केले वृद्ध टशकले ज्या परी मागुती गज सरसावुनिया लक्षोनी आला यादवराया 10 वेळा भिरकावुनिया कृष्णा ते दिधला
मग शेवटी धरिला चरणी निजबळे आफळीला मेदिनी निशेष गेला चूर होऊनी गत प्राण धरिनी पडिला ऐसा मारिला कुलय हस्त दोन्ही मोडून घेतले दंत लंबायमान सरळ दिसत लोहार गळाच्या परी बैरामे आणि गोपाळे दोन्ही दंत दोघी घेतले विमानी देव बैसोनी आले कौतुक पाहती अंतरिक्षी दोघे हस्तिदंत घेऊन पुढे चपेटती शेष नारायण ठाई ठाई जोडून दैत्य पाळे बाडिले परम ब्रिद्यायित मल्लबळे बैराम बहुत आफळिले ठाई ठाई प्रेतपुंज पडिले रक्ते वाहती बिदोबिदी धडधडत वाद्यांचा कल्लोळ बिदोबिदी पळती कंसाचे मल्ल महाद्वारासी राम घनैड कंसाच्या पातले तो राजद्वार घेऊन येती शस्त्रे समोर देखिले नव पंकज नेत्रे हस्तिदंत घाये गात्रे चूर्ण केली तयांसी हरिप्रताप पाहता ते वेळा सकळ मल्ला पळ सुटला रंगमंडपासी पातला यादवरायाने जबळे कंस सभेची बैसला आपण तो अकस्मात देखिले दोघे जण ते अद्भुत पंचानन कंस वारण शोधू आले की ते कल्पात सूर्य दोघे जण पाहती सभा अवलोकून कंसाधिक खद्यत पूर्ण गेले झाकून ते दवा भोगींद्र सभा अवलोके सकळीक दिसती जेवी बैसले मूषक तो धावे नरलोक कृष्णमुख पहावया आकर्ण नेत्र तनु सुकुमार नीलजित मूत वर्ण सुंदर गरुड पाचूचे गर्भ परिकर काढोनी मूर्ती ओतिली जो पयोग दिसुतेचा वर भक्त कैवारी त्रिलोक्य सुंदर नरवीर श्रेष्ठ श्रीभर कंस सभेत विराजे ब्रह्मानंद मुरुणी अवलीला तो हा ओतिला कृष्ण पुतला दिव्य पदके मुक्तमाळा डोलती गळा हरीच्या मुक्ताहार निर्मळ सुढाळ हरिकंठी दिसती जैसे चंद इंद्रनीळ सुहासे वदन तमाल नीळ कुंडले ढाळ देताती हरिमुख अवलोकिती डोळा परिहरी कोणासी कैसा भासला निज भक्तांसी वाटला की कैवारी आमुचा हा कंसासी वाटले केवळ हा आपणासी न्यावया आला काळ मल्लासी वाटला प्रय काळ हा तो आम्हासी न सोडी गोपीसी कैसा दिसे मनमोहन की कोटी कंदर्प मुखावरून सांडावे हरीच्या ओवाळून पाहता मन न धाये सजल जलद वर्ण तमाल नीळ नंदादी गवळ्या वाटे हा बाळ सवंगडे कृष्णाचे गोपाळ जासी वाटे प्राणसखा संत जे केवळ ज्ञानार्थ त्यासी वाटे वस्तू हे जगव्यापक पूर्ण ब्रह्मानंद निष्कलंक तोची यदुकुळी अवतरला पृथ्वीचे जनरूप अभिमानी त्यासी शासन करता वाटे चक्रपाणी यादवांसी कुलभूषण म्हणे जगदवंदे दिसत असे ऐसा अग्रजा समवेत अच्युत देखता देशी झाले गर्वहत जैसा सभेद देखता पंडित मूर्ख समस्त दसकती का चंबूक मिळवणी बहुत मागे पंचाननासी निंदित तो मृगेंद्र उभा ठाके अकस्मात मग बोबडी वळली मुखी त्याच्या तैसे कंस चानुर मुष्टिक भयभीत सभा सखळीक म्हणती दाटोनी आणला पावक ग्रह आपुल्याला वावया मुष्टिक चानुर धैर्य धरून श्रीरंगासी बोलती वचन तुम्ही झोंबी घेता म्हणून आम्ही करणे ऐकिले तरी ये सभे बैसले सबळ मल्ल जो वाटेल तुम्हासी समतोल त्यासी भिडा सभा सकळ पाहिल कौतुक तुमचे ऐकोनी हासी जय जगनायक तुम्ही अवघी दिसता मशके ऐसे बोलोने वैकुंठ पालके चानुर धरून ओढिला चानुर बोले ते वेळी मजसी भिडे हात फणी ऐसा मल्ल उर्वी मंडळी कोणी नाही देखिला मल्ल युद्ध मानिले निष्ठंक भिडता चानुराने कमला नायक तो बैरामे ओढिला मुष्टिक महाक्रोधे ते दवा भुजेसी भुजा आदळती करचरण ग्रीवा पिळती एक एका उलथोनी पाडती एकमेकांसी ते दवा मुष्टी प्रहर प्रबळ वाजती सप्त पाताळ एदनानती बर्मठाओ लक्षिती प्राण घ्यावया परस्परे मुष्टिकांचे हृदय ते वेळा बैरामे मुष्टिघात दिदला सभेची उचलोनी अवलिया बळे आपटीला धरणीये जैसा बक फणस पडतावनी निशेष जाय चूर होऊनी तैसा मुष्टिक विदारोनी गत प्राण तो केला मुष्टिकाचा प्राण गेला ऐसे देखून घन सावळा चानुर धरणीवरी आपटीला प्राणासी मुखला तेची वेळे
उठोनी मल्ल अवघे पळती नगर दुर्गावरून उड्या घेती एक ब्रिदे सोडून पळती शस्त्रे सांडती हातीची. कुंडलिक श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री गुरवे नमः, श्री सरस्वते नमो नमः. मुष्टिप्रहार प्रबळ वाजती सप्त पाताळे दनानती वर्म ठाऊ लक्षिती प्राण द्यावया परस्परे मुष्टिकांचे हृदय ते की वेळा बळी रामे मुष्टिघात दिदला सवेची उचलून यावलीला बळे आपटीला धरणीये जैसा पक्क फणस पडतावनी निशेष जाय चूर होऊनी तैसा मुष्टिक विदारोनी गत प्राण तो केला मुष्टिकाचा प्राण गेला ऐसे देखुनिया घनसावळा चानूर धरी निवरी आपटीला प्राणाशी मुकला तेची वेळे उठोनी मल्ल अवघे पळती नगर दुर्गावरुनी उड्या घेती एक बिदे सोडून पळती शस्त्रे सांडती हातीची तो शल आणि दुजा तो शल धावले कंसाचे सबळ मल्ल ते कंसात तकी तात्काळ आपटोनिया मारले आणि 8 जण ते वेळा धावले जीत धरू म्हणती सावळा ते देखोनी बळीभद्र कोपला आडवा आला 8 जना मिळाले 8 वारण धरुनी म्हणती राम पंचानन ती तुक्यासी एक संकर्षण करी भांडण चपळत्वे जैसी तुंबिनीची ओली फळे भूमीशी आपटिता हाती शकले ऐसे 8ही आपटुनी मारिले शेषावतारे ते धवा कंसाशी भय वाटे दारून मने म्या हे दोघे बोलावून बळे जवळी आणले मरण दोघे प्रलय याग्न दिसती पै दाटूनी दश सुख खवळले निजले सिंह जागे केले तैसे हे दोघे पाचारिले आता आटले आयुष्य जळ तो वाद्याचे घनचक्र ते वेळी कर्कस वाजे रणधुमाळी त्या छंदे राम वनमाळी नाचती ते धवा ते दोघे रणपंडित जैसे काळानी कृतांत की मेरू मंदार निश्चित सबळ तैसे दिसती की समुद्र आणि अंबर की विष्णू आणि पिनाकधर की स्वामी आणि वीरभद्र वरद पुत्र शिवाचे किंवा अंगिरा पुत्र आणि पुरुहूत किंवा भार्गव आणि भार्गवजित जरासंधाचा जामात त्या प्रकारे लक्षी दोघा ऐसा कंस भयभीत अंतरी सेवकाशी झडकरी आज्ञा करी अरे या दोघाशी बाहेरी नेऊन घाला आताची वसुदेव देवकी जीवे मारा गवळ्या समेत नंद संहारा यादव तितकी आधीधरा वध करा उग्रसेनाचा ऐसे ऐकता जगजीवन जैसा चंड भैरव येत उडून अकस्मित उचली वारण तैसा श्रीकृष्ण धाविन्नला उंच स्थळी कंस वैसला त्यावरी हरी जाऊन कोसळला हस्त चपाटे मुकुट पाडिला भूतळी कंसाचा झोटी धरून ते क्षणी बळे आसडोनी पाडिला धरणी मुष्टिघात हृदयी लक्षुनी सबळ बळे ओपिला कंसे डोळे वटारून तेथेची तात्काळ सोडिला प्राण अशुद्धे लोट पूर्ण मुखा वाटे चालले पूर्ण उदार पूर्ण आनंदकंद कंसाशी दिदिले निज पद भक्ता मुकुंद एकची गती देतसे परीस पुजोनी लोह लाविले त्या ते तात्काळ सुवर्ण झाले ऐसे परिसाशी मारिले लोह घन घेऊन या तोही तत्काळ केला सुवर्ण तैसा भक्ता जगजीवन कोण्या प्रकारे तरी ध्यान हरीचे सदा लागावे जैसी भृंगी कीटकी अनित ती ध्याने तैसेची होत तैसा कंस तरला निश्चित
हरी कीर्तने करुनिया कामे तारिल्या गोपी समजता भये तारिले भागवत जामाता वृंदावनीच्या पाशान रत्ता स्पर्शे उदारिल्या हरीने परम बाळ हत्यारी पुतना 30 तारिले करुणी स्तनपाना ऐसा हा वैकुंठीचा राणा समस्त समसमान सर्वासी असो ऐसा मारिला कंस आदिती कुमार झाला उल्हास धडकले दुदुंबीचे घोष नादे आकाश कोंदले दिव्य सुमनाचा वर्षाव वारंवार करती देव मथुरे तुनी दुष्ट सर्व उठून या पळाले जैसा हृदयी ठसावता बोध सहपरिवारे पळती काम क्रोध तैसा मथुरेशी येता जगदंद कंद तैसा अवघेची पळाले सुटता श्रीकृष्ण प्रभंजन दैत्य जलद जाल गेले निविरून की हरी उगवता चंड किरण द्वेष तम निघाले जैसे वेगळे निवडता हरळ मग उरले शुद्ध तांदूळ खोटे निवडिताची सकळ उरे केवळ खरी नाणे तैसे मथुरेतूनी गेले दुर्जन उरले ते निज भक्तजन प्रजालोक मिळून हरीशी शरण आले तेव्हा कंसाचे कलेवर ते वेळे उग्रसेनाचे प्रधाने आणले त्याही अग्नीत घातले संपादिले उत्तर कर्म तात्काळ फोडिल्या बंदिशाळा सोडोनी गौरविले सकळा उग्रसेन राजा आणला तो तोडिली श्रंखळा त्याची मातृजनक उग्रसेन त्यासी कृष्णे करुणी नमन सिंहासनी बैसवून छत्र धरले सुमूर्ते झाला परम जयकार नगर आनंदले समग्र यादवाचे उज्ज्वल वक्र ते केले तेव्हा मुकुंदे मग शेष आणि नारायण सवे घेऊन उग्रसेन समस्त प्रजा ब्राह्मण समागमे चालिले घेतले वस्त्र अलंकार लागला वाद्याचा गजर जेथे वसुदेव देवकी सुंदर तेथे तत्वर पावले शेषानी यादवेंद्र दोघी साष्टांग घातला नमस्कार वसुदेव देवकी गहिंवर प्रेमपूर दाटला देवकीचे दोन्ही चरण दृढ धरले शेष जगजीवन कृष्णाशी हृदय धरून स्पुंदू रडे माया वनाहुनी आलिया सीतानाथ ते प्रेमे कौशल्या ओसंडत तैसेची देवकी हृदय धरीत वैकुंठी पीठ निवासिया प्रेम पाना फुटला देवकीशी क्षणा विलोकी हरिमुखासी मागुती धरी हृदयासी उक्सा भुक्सी स्पुंदत माता मने लीलात पल्लवानी तुवा केले नाही माझी स्तनपाना तुझ नाविले नाही जगजीवना करे करोनी आपुल्या तुझ पाळना नाही निजविले नाही दुग्धपान करविले जावळ नाही सरसाविले व्यर्थ आले जन्मासी मी आसो आलिंगुनी घनश्यामा माता भेटली बळीरामा वर्णिता तिचा संभ्रमा शेष उपरमा पावेल हो भोगींद्रानी यादवेंद्र करीती वसुदेवासी नमस्कार त्यासी न सावरे गहिंवर प्रेमपूर दाटला अवलोकिता दोघा पुत्रा धरणी न पुरे वसुदेवाच्या नेत्रा हृदयी अलिंगिले घनश्याम गात्रा जो पंचवक्त्रा अगम्य वस्त्रे भूषणे अलंकार नाना कृष्णे लेविले दोघा जना आली वसुदेवाची दुजा अंगना गोकुळाहुनी रोहिणी ते उग्रसेन भेटे जा माता धरी हृदयी धरिली दृढ दुहिता नंदादिका गोकुळिया समस्ता वसुदेव देवकी भेटती गजरे मिरवती समस्त देव पुष्पक वर्षाव करीत तो 16 वर्णिता समस्त बहुग्रंथ वाढेल तो गर्गमुनी आला अकस्मात सवे घेतले ऋषी बहुत वसुदेव देवकीशी म्हणत व्रतबंधन आता करावा शेष आणि नारायण दोघाचे आरंभिले मोजी बंधन परमहर्षे उग्रसेन फोडी भांडार ते धवा
वस्त्रे दिव्य अलंकार द्विजासी वाटी नृपवर जो वेदशास्त्रा गोचर त्यासी ब्रह्मसूत्र घातले यथा सांग 16 चारी दिवस पूर्ण झाला मग नंद निघाला गोकुळा वसुदेवासी पुसोनी हरीने वंदिले नंदाते मने आता जावे गोकुळाते इतुके दिवस पाळिले माते ते मी कदा विसरेना आता माझे स्मरण असो द्यावे सुख गोकुळी नांदावे नंद सद्गदित प्रेम भावे काय बोलले ते दबा तुझ टाकोनी घननिळा कैसा आम्ही जाऊ गोकुळा तुवा गोकुळी वैकुंठ पाळा बहुत लीला दाखविल्या की काय काय आठवू गुण कोणत्या उपकारा हो तीर्ण आता आम्ही गोकुळाशी जाऊन काय सांगू लोकाते तुझ टाकोनी जाता श्रीपती लोक मज काळ मुख म्हणती काय सांगो यशोदे प्रती ती प्राण देईल तुझविना गोकुळ सर्व असो ओस तुझविन घर भनभनीत उदास म्या देह गेहाची सांडली आस काय ग्रामास जाऊ आता जैसा कीटक कोमळा जाय पोळून तैसी आम्ही होऊ दोघे जण हरी तुझ कारणे प्राण देऊ आम्ही जानपा हरी नंदासी म्हणे ते समयी हा खेद न करावा तुझी काही तुम्ही काही मी असे तुमच्या हृदयी योग नाही सर्वता होऊनी नंदाचे समाधान गोळया समवेत परतोन गोकुळशी चालले अवघे जण वर्णिती गुण कृष्णाचे नंद पावला गोकुळा गोपिका गोळिया सकळा सांगे मथुरेचा सोहळा जो झाला वृत्तांत समाचार समस्त ऐकोनी तटस्थ झाल्या नितंबिनी मनती परमपुरुष कैवल्यदानी त्याची करणी कोणाशी नकळे माता यशोदा मने सुकुमार मज टाकून गेला मथुरापूर तू परात्पर आदि सोयरा भक्तजनाचा पय होशी हरिचरणी ठेवून मन वर्तती गोकुळचे जन असो मथुरेत जगजीवन पाता जन सुखरूप आक्रोरे आपुल्या मंदिरा नेऊनी पूजले विश्वोद्धारा सकळ मथुरेच्या सुंदरा यादवेंद्रा नपवती तयाचे मनोरथ परिपूर्ण करीती वसुदेव नंदन घरोघरी हरीचे पूजन करीती जन मथुरेचे कुब्जेनेही अतिप्रीती मंदिरी नेला जगतपती तिची देखोनी प्रेमभक्ती भाळला श्रीपती ती येते भक्ताचे पूर्ण मनोरथ करता एक जगन्नाथ ज्याशी जैसा आवडी देखत तैसाची होत तयाते कोणी मनती धरुनी कामना कोणी अर्चची जगज्जीवना कोणी चरण येती चरणा निज ज्ञान मागावया उद्धवानी अक्रूर हे हरीचे आवडते निरंतर या शिक्षण भरी श्रीधर न विसंबे सर्वता एका पंक्तीची भोजन एकाची मंदिरी शयन एके ठाई करती क्रीडन दोघा विन काही न करीच संपले ग्रंथाचे पूर्वार्ध जे समुद्राहुनी अगाध त्याहुनी विशेष उत्तरार्ध बहुत गोड अवधारा संस्कृत इच्छुक दंड रस अपार त्याची प्राकृत हे वळिली साखर सज्जना गोड लागे निरंतर निद कंदन रोगिष्टा नावडेची भागवत आणि हरिवंश पद्मपुराणीचे इतिहास मिळवणी ओतला सुरस हरिविजय ग्रंथ हा हरिविजय ग्रंथ पूर्ण तेची आंब्याचे सदा फळले वन पाडा आले प्रेम करून भक्तजन सेविती हो ऐसी सुख मुख लागले आवडीचे ओडिये मुराले संतजन सेविता झाले आनंदले